अगदी रसरशीत, चविष्ट आणि चमचमीत अशी ही भोगीची भाजी तयार झालेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक आणि गावरान ही भोगीची भाजी कशी करायची ते बघूयात। तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी वालपापडी घेतलेली आहे, घेवड्याची शेंग घेतलेली आहे, या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत। यानंतर मटार घेतलेले आहेत, ओला हरभरा म्हणजे सोलाने घेतलेले आहेत। यानंतर पावटा घेतलेला आहे, ऊसाची काही तुकडे घेतलेले आहेत। यानंतर बोरं घेतलेली आहेत, अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। आणि गाजर घेतलेला आहे, गाजराचे सुद्धा असे तुकडे केलेले आहेत। यासोबतच वांग घेतलेले आहे, वांग्याचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत। तर या सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। आणि अर्धी वाटी शेंगदाणे 10 मिनिटांपूर्वी पाण्यात भिजत घातले होते। टोमॅटो घेतलेला आहे। तर इथे वाटण्यासाठी 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटासा तुकडा आल्याचा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 इथे मी लवंग आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे। वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे। आता हे शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं। हे थोडंसं भाजून झालं की याच्यामध्येच आपण तीळ, जिरे, लवंग, दालचिनी सुद्धा थोडंसं भाजून घेणार आहोत। तर हे सगळं भाजल्यानंतर गॅस बंद करायचा। हे सगळं थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। यामध्येच लसूण, आलं आणि जी कोथिंबीर आपण घेतली होती ती सगळी घालायची आणि आता हे वाटण करून घ्यायचं। पाणी न टाकता हे थोडंसं जाडसर मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता तेल घातलेलं आहे, कढईमध्ये मोहरी घातलेली आहे आणि यानंतर कांदा थोडासा परतून घ्यायचा। यामध्येच पाव चमचा हिंग, एक छोटा चमचा हळद आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे हे वाटण घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि तेलावरती परतून घ्यायचं। आता आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार तिखट घालायचं, हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं। यामध्येच टोमॅटो आणि आपण घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या। संक्रांतीच्या काळात ज्या शेतामध्ये नवीन भाज्या येतात त्या भाज्यांचा वापर या भोगीच्या भाजीमध्ये केला जातो। तर सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर भिजवलेले शेंगदाणे घालायचे, हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर ही भाजी तुम्हाला किती पातळ हवी आहे, रसरशीत हवी आहे किंवा कोरडी करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून छान मिक्स करायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं तीळ घालायचं आणि थोडासा गूळसुद्धा घालायचा। या भाजीमध्ये तीळ आणि गूळ अवश्य घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ही भाजी आता एक 7 ते 8 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायची। आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये झाकण काढून अधूनमधून भाजी चेक करायची किती शिजली आहे किंवा यामध्ये पाण्याची गरज आहे का ते बघायचं। अधूनमधून 1-2 वेळेला मी छान भाजी ढवळून घेतली आणि आता 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी चेक करते। भाजी अगदी छान हवी तशी रसरशीत झालेली आहे। तुम्ही यापेक्षा सुकी भाजी करू शकता किंवा थोडीशी ओलसर किंवा थोडीशी पातळ भाजी केला तरी छान लागते। भाजी शिजलेली आहे का ते चेक करते। इथे बघू शकता सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। तर मस्त चमचमीत रसरशीत अशी ही चविष्ट भोगीची भाजी किंवा लेकरूवाळी भाजी किंवा याला शेंगसोला म्हणतात, ही भाजी तयार आहे। बनवून बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।